तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का, जेव्हा तुम्हाला वाटलं की माझ्यासाठी कोणीच नाही, किंवा तुम्ही इतकं सगळं केलं पण तरीही तुम्हाला काहीच मिळालं नाही? आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही, तर आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे. आणि ते कटू सत्य जे तुम्हाला कोणी सांगत नाही, पण जे समजलं तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकेल. पहिलं कटू सत्य म्हणजे कोणीच तुम्हाला वाचवायला येणार नाही. आपण सगळेच मनात कुठेतरी वाट बघत असतो की कोणीतरी येईल, आपल्याला समजून घेईल, आपल्याला वाचवेल, आपल्याला मदत करेल, पण कोणीच येणार नाही. तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या प्रॉब्लेम्स बरोबर तुम्हालाच लढावं लागेल. हे ऐकायला कठीण आहे, पण हेच सत्य तुम्हाला मजबूत बनवते. दुसरं कटू सत्य म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम नाही करत, तर तुमच्या व्हॅल्यूवर प्रेम करतात. लोक म्हणतात, मी तुझ्यावर अनकंडिशनल प्रेम करतो. पण खरं काय आहे? लोक तुमच्या व्हॅल्यूमुळे तुमच्याशी जोडलेले असतात. मग ती काहीही असेल. एकतर तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे स्टेटस असेल, किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यासाठी युजफुल असाल, मदतशीर असाल. आणि असं सगळं असेल तर लोक तुमच्या सोबत असतात. पण एकदा जरी तुम्ही खाली आलात किंवा तुमची किंमत कमी झाली, व्हॅल्यू कमी झाली, ही लोक हळूहळू दूर व्हायला लागतात. आणि हे वाईट नाही, हे वास्तव आहे. तिसरं सत्य म्हणजे तुम्ही जितके मोठे व्हाल तितके एकटे व्हाल, एकटे पडाल. सक्सेस म्हणजे फक्त आनंद नाही, सक्सेस म्हणजे लोनलीनेस सुद्धा आहे. कारण जसं जसं तुम्ही ग्रो होत जाल, तसं तसं तुमच्या भोवतीचं सर्कल हे छोटं होत जाईल. कारण सगळ्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, आणि तुम्हालाही समजायला लागेल की सगळे हे तुमच्या जर्नीमध्ये राहणार नाही, तुमच्या सोबत प्रवासात राहणार नाही. चौथं सत्य म्हणजे आयुष्य हे नेहमी फेअर नसतं. आपण लहानपणापासून ऐकतो, चांगलं कराल तर चांगलं मिळेल, पण खरं आयुष्य हे असं नसतं. कधी कधी चांगल्या लोकांसोबत सुद्धा वाईट घडतं, आणि कधी कधी वाईट लोक सुद्धा अगदी मजेत जगतात. आणि या गोष्टी अनफेअर आहेत, पण रिअल आहेत, रियालिटी आहे. त्यामुळे कंप्लेंट करू नका, ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या दुःखामुळे कोणालाच खरंच फरक पडत नाही. हो, लोक विचारतात, तू ठीक आहेस ना? पण त्यांना खरंच जाणून घ्यायचं असतं का? बहुतेक वेळा नाही. कारण प्रत्येक जण हा आपापल्या प्रॉब्लेम्स मध्ये बिझी असतो, आणि त्याच्यामुळे तुमचं दुःख, तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हालाच हँडल करावे लागतात, आणि त्याच्यामुळे कोणालाही काही फरक पडत नाही. सहावा पॉइंट म्हणजे जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हावं लागेल. आपल्या सगळ्यांनाच कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं, पण गंमत म्हणजे कम्फर्ट झोन ही अशी जागा आहे जिथे ग्रोथ होत नाही. ग्रोथ ऑलवेज हॅपन्स इन डिस्कम्फर्ट. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल, काहीतरी अचीव करायचं असेल, तर तुम्हाला डिस्कम्फर्ट हे स्वीकारावं लागेल, तर तुम्हाला स्ट्रगल हे करावंच लागेल. सातवा पॉइंट म्हणजे वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. तुम्ही काहीही करा, वेळ ही पुढे जातच राहते. तुम्ही ऍक्शन घेतली नाही तरी वेळ जाणार, आणि तुम्ही मेहनत केली तरीही वेळ पुढे जाणार. त्यामुळे आजच सुरुवात करा. आठवा पॉइंट म्हणजे लोक तुम्हाला जज करणारच. तुम्ही काहीही करा, लोक काही ना काही बोलणारच, आणि त्यामुळे लोक काय म्हणतील हे सोडून द्या. कारण तुम्ही तुमचं आयुष्य जगत आहात, त्यांचं नाही. नववं कटू सत्य म्हणजे सगळी नाती ही कायमची नसतात. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त काही काळासाठी. ते तुम्हाला काहीतरी शिकवतात आणि निघून जातात, आणि ते ठीक आहे. 10वा पॉइंट, 10वं सत्य म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. शेवटी सगळं संपल्यानंतर तुम्ही स्वतः सोबतच राहणार आहात. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर कोण करेल? मित्रांनो, हे सगळं ऐकायला कठीण आहे, पण हेच सत्य तुम्हाला मजबूत बनवतं, आणि हेच सत्य तुम्हाला रियालिटी दाखवतं. आणि जेव्हा तुम्ही रियालिटी ऍक्सेप्ट करता, तेव्हाच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि म्हणून कोणीतरी येईल हा विचार सोडा, स्वतःसाठी उभं राहायला शिका. कारण तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर ते तुम्हालाच बदलावं लागेल. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कोणता पॉइंट हा जास्त महत्त्वाचा वाटला. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर शेअर करा, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे रिअल आणि लाईफ चेंज करणारे व्हिडिओज घेऊन येत असते. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.